लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्यभरात महायुतीचे मेळावे घेणार असल्याचं देखील तटकरेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। 14 जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होतील। महायुतीचा लोकसभेकरता आता 45 जागांचा टार्गेट आहे आणि बूथ स्तरावर देखील मेळावे घेतले जाणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे। आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे। महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होतील। किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे। पण कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते। मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल। महायुतीने जी तयारी केली आहे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे, आम्ही सरळ 45+ जिंकतो आहे। तशी तयारी आम्ही 3 पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।